Exercise 5.3. Question first. Write the equation of the line A parallel to x-axis and at a distance of 5 units from it and above it. तर इथे आपल्याला इक्वेशन काढायचं आहे लाईनचं, इक्वेशन ऑफ द लाईन, रेषेचं इक्वेशन. आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे की लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, लाईन इज टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स of 5 unit from it and above it. महत्वाचं काय इथे above it म्हणजे रेषा ही एक्स ॲक्सिसला समांतर आहे आणि ती एक्स ॲक्सिसच्या अबव आहे, म्हणजे वरच्या बाजूला आहे. तर ती रेषा कुठे असणार आहे? तर आपण इथे रेषा काढू. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर 5 युनिट ही अबव आहे, 5 युनिट अबव आहे एक्स ॲक्सिसच्या, म्हणजे ती रेषा इथे असणार आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ती रेषा अशी समांतर आहे. आता ह्या रेषेचं आपल्याला काय काढायचं आहे? इक्वेशन काढायचं आहे. ह्या रेषेचं, ह्या लाईनचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. विच इज parallel to x axis at a distance of 5 units and above it. म्हणजे ह्या सगळ्या रेषेवर जर आपण x कोऑर्डिनेट घेतला तर तो किती येणार आहे? x कोऑर्डिनेट हा डिफरंट येईल. इथे वेगळा, इथे वेगळा, इथे वेगळा, इथे वेगळा, इथे 1 येईल, 2 येईल, 3 येईल, असा x कोऑर्डिनेट. इकडे निगेटिव्ह येतील x कोऑर्डिनेट्स, x निर्देशक वेगळे येतील. पण y निर्देशक, y कोऑर्डिनेट काय येणार आहे? फक्त 5 येणार आहे. कुठेही रेषेवरचा जर आपण पॉईंट घेतला आणि त्याचा जर आपण वाय निर्देशक काढायला लागलो तर काय येणार आहे? तो 5च येणार आहे, कारण ही रेषा पूर्ण एक्स ॲक्सिसला समांतर आहे. त्यामुळे इथे ह्या रेषेचं इक्वेशन काय असणार आहे? y = 5. y = 5. हे कॉन्स्टंट आहे, सगळ्या पॉईंटसाठी हे इक्वेशन आहे. कोणताही पॉईंट जर ह्याच्यावर घेतला तर त्याचा आपल्याला वाय कोऑर्डिनेट काय येणार आहे? 5च येणार आहे प्रत्येक पॉईंटचा. आता समजा इथे एक पॉईंट घेतला आपण ए, तर ए इथे एक्स ॲक्सिसवर 1 आहे, एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार इथे? 5. इथे समजा बी कोऑर्डिनेट घेतला आपण, इथे हे 2 आहे, मग ह्याचे कोऑर्डिनेट्स काय येणार? बीचे 2 and 5. परत अजून घेतले तरी वाय कोऑर्डिनेट मात्र हा सेमच राहणार आहे. त्याच्यामुळे इक्वेशन ऑफ द लाईन इज इक्वल टू y = 5. ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे? तर y = 5 बिकॉज दिस लाईन इज parallel to x axis and it is above it at a distance of 5 units. Exercise 5.3. Question first. Write the equation of the line A parallel to the x axis and at a distance of 5 units from it and above it. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? इक्वेशन ऑफ द लाईन, रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. अँड विच इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसला ती समांतर आहे. जी रेषा एक्स ॲक्सिसला समांतर आहे आणि ती कुठे आहे? ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम द एक्स ॲक्सिस अँड अबव इट म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वर आहे ती. इथे आपण आता समजा ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड निगेटिव्ह y axis. Here O is origin having coordinate 0 and 0 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7. आता ह्या एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीमवर आपण ही रेषा काढू. ही रेषा कशी आहे? एक्स ॲक्सिसला समांतर आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट 1 2 3 4 5 अबव इट म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरच्या बाजूला, म्हणून आपण ते वर काढलेली ती रेषा. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे? ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दिस लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड अबव इट. आता ह्या रेषेवर असे हे जे बिंदू आहेत, या बिंदूंचे जर आपण कोऑर्डिनेट्स काढायचं जर ठरवलं तर त्याचा वाय कोऑर्डिनेट हा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे. आता इथे हा पॉईंट घेतला, इथे पॉईंट घेतला, समजा इथे आपण हा पॉईंट घेऊ. इथे याचे एक्स कोऑर्डिनेट आहे 1 आणि वाय कोऑर्डिनेट 5. तर इथे का हा पॉईंट घेतला, इथे काय येणार? कोऑर्डिनेट 2 आणि 5, इथे 3 आणि 5 4 आणि 5 म्हणजे वाय कोऑर्डिनेट मात्र कसा आहे? सेम आहे. म्हणून इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y = 5.
कारण सगळ्या बिंदूंसाठी, सगळ्या पॉईंट्ससाठी वाय निर्देशक, वाय कोऑर्डिनेट हा 5च असणार आहे. एक्स ॲक्सिस हा डिफरंट आहे पण वाय कोऑर्डिनेट सेम आहे. देअरफॉर आन्सर इज दॅट इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y equal to 5. Now write the equation of the line be parallel to the y-axis and at a distance of 5 unit from it and to the left of it. आता मग अशीच सुद्धा काय होतं, आपल्याला एक्स ॲक्सिसला पॅरलल होता. आता इथे ही रेषा कशी आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि अजून काय दिलेलं आहे, डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम इट, वाय ॲक्सिसपासून 5 युनिटवर आहे आणि लेफ्ट ऑफ इट म्हणजे लेफ्ट साईडला आहे. आता इथे आपण कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह ॲक्सिस, ओरिजिन हॅविंग कोऑर्डिनेट 0 अँड 0. आता जी रेषा 5 युनिटवर आहे आणि लेफ्ट आहे वाय ॲक्सिसच्या आणि वाय ॲक्सिसला समांतर आहे. 1 2 3 4 5, -1, -2, -3, -4 आणि -5. इथे ह्या पॉईंटमधून आपल्याला रेषा काढायची आहे. धिस लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड इट इज ॲट अ 5 युनिट फ्रॉम इट. ह्या वाय ॲक्सिसपासून 5 युनिटवर आहे. डिस्टन्स ऑफ धिस इज 5 युनिट बट इट इज लेफ्ट साईड, डाव्या साईडला आहे. म्हणून इथे आपण इक्वेशन काय घेणार ह्या रेषेचं, तर ह्या रेषेचं इक्वेशन घ्यायचं आपल्याला एक्स इक्वल टू -5. कारण इथे ह्या कोणत्याही पॉईंटवर जर आपण एक्स निर्देशक जर बघितला तर तो किती असणार आहे, -5, -5. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज दॅट एक्स इक्वल टू -5. प्रत्येक कोणताही जरी आपण असा पॉईंट घेतला तर त्याचा वाय कोऑर्डिनेट हा बदलणार आहे, पण एक्स कोऑर्डिनेट बदलेल का, नाही. एक्स कोऑर्डिनेट नाही बदलणार, तो कॉन्स्टंट आहे, सेम आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ द लाईन इज एक्स इक्वल टू -5. इक्वेशन ऑफ द लाईन इज एक्स इक्वल टू -5. कारण हे इक्वेशन प्रत्येक जो पॉईंट आहे ह्या रेषेवर त्याच्यासाठी हे लागू पडतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या रेषेचं इक्वेशन घ्यायचं आहे एक्स इक्वल टू -5. तर सी पॅरलल टू द एक्स ॲक्सिस अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट फ्रॉम द पॉईंट -2 and 3. आता अशा रेषेचं इक्वेशन काढायचं की जी रेषा एक्स ॲक्सिसला काय आहे, समांतर आहे. लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस आणि कुठं आहे ती, ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स फ्रॉम द पॉईंट -2 and 3. म्हणजे इथे त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, -2 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 3. त्याच्यापासून 4 युनिट लांब आहे ही रेषा. आता इथं आपण एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ओ इज हिअर, ओरिजिन हॅविंग कोऑर्डिनेट 0 and 0. 1 2 3 4 5, -1, -2, -3, -4, -5. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, इकडे निगेटिव्ह, इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह नंबर एक्स ॲक्सिसवर. तर आता हा पॉईंट कुठे आहे, -2 आणि 3 वर आहे. म्हणजे तो पॉईंट कुठे असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट इथे -2 आणि वाय 3, वाय कोऑर्डिनेट इज 3. म्हणजे तो पॉईंट इथे हा असणार आहे. लेट this point is P and having coordinate -2 and 3. इथं हा आपण असा पॉईंट घेऊ P, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे -2 आणि 3 आणि इथून रेषा जाते. तर ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचं विच इज पॅरलल आहे, पॅरलल. ह्या बिंदूपासून ती रेषा 4 युनिटवर आहे.
4 युनिटवर ही रेषा आहे ह्या बिंदूपासून. मग आता 4 युनिट वर असू शकतं, अभावी असू शकतं आणि बिलोही असू शकतो. आता इथं अभाव आपण जास्त पॉईंट काढून घेऊ, 6 आणि 7. द 4 युनिट अभाव म्हणजे इथे 3 आहे, 1 2 3 4 म्हणजे ती रेषा इथे एक्स ॲक्सिसला ती समांतर रेषा अशी असेल. आता ती बिलो पण असू शकेल या पॉईंटपासून 4 युनिटनी. मग 1 2 इथे 1 2 3 आणि ह्या साईडला इथे -1 येणार आहे. म्हणजे ती रेषा इथे पण असू शकते. मग आता ह्या रेषेचं आणि ह्या रेषेचं इक्वेशन बघायचं आपल्याला. दोन्ही एक्स ॲक्सिसला समांतर आहेत, पॅरलल आहेत आणि ह्या पॉईंटपासून 4 युनिट अंतरावर ह्या आहेत. मग आता ह्या रेषेचं काय इक्वेशन आहे, y = 7 आणि ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे, y = -1. ह्या रेषेचं ह्या लाईनचं इक्वेशन y = 1, ह्या रेषेचं ह्या लाईनचं इक्वेशन y = 7. आन्सर. Equation of the line, there are two equations, y = 7 or y = -1. कारण ह्याच्यावरून असं क्लिअर होत नाही किती रेषा वर आहे का खाली आहे, फक्त त्यांनी 4 युनिट दिलेले ह्या पॉईंटपासून 4 युनिट्स. मग 1 2 3 4 युनिट अभाव. मग 3 नंतर 4 5 6 7 आणि बिलो जर घेतलं तर 1 2 3 आणि -1. बरोबर y = here -1, y = 7. Distance between this point and this point is this line and this point is 4 unit. तसंच distance between this point and this line or रेषा is 4 unit. हे आणि हे डिस्टन्स 4 युनिट आहे. Question 2. Obtain the equation of the line parallel to the x-axis and making intercept of 3 unit on the y-axis. तर इथे आपल्याला इक्वेशन काढायचं आहे लाईनचं, म्हणजे रेषेचं इक्वेशन काढायचं आहे की जी रेषा एक्स ॲक्सिसला कशी आहे, समांतर आहे. तर आपण इथे काढू कोऑर्डिनेट सिस्टीम. एक्स कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, y ॲक्सिस निगेटिव्ह y ॲक्सिस. O is origin having coordinate 0 and 0. 0 is x coordinate and this 0 is y coordinate. आता इथे आपल्याला समांतर काढायची रेषा एक्स ॲक्सिसला की जी इंटरसेप्ट करते वाय ॲक्सिसला ॲट 3 युनिट. इथे आपण 3 युनिट घेऊ, 1 2 3 1 2 3. आता ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. ह्या माहितीवरून ह्या रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. तर ही जी रेषा आहे ती एक्स ॲक्सिसला समांतर आहे आणि वाय ॲक्सिसवरती ती इंटरसेप्ट होते 3 युनिटला. म्हणजे जर वाय कोऑर्डिनेट आपण जर घेतला ह्या पॉईंटचा तर तो 3 येणार आहे. इथल्या पॉईंटचा कोणत्याही बिंदूचा जे ह्या रेषेवर आहे त्याचा जर आपण वाय निर्देशक घेतला तर तो किती येणार आहे, y = 3 येणार आहे. Therefore इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y = 3. माय आन्सर काय घ्यायचं, y = 3. y = 3 is the equation of this line. इथे ह्या बिंदूचं ह्या पॉईंटचं कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, 0 and 3. 0 and 3 ह्या पॉईंटचं समजा इथे 1 युनिट अहेड गेलेले, पुढे 1 युनिट एक्स ॲक्सिसवर 1 आहे. इथे इथल्या पॉईंटचे निर्देशक कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, 1 आणि 3, 1 and 3, वेअर 1 इज एक्स कोऑर्डिनेट अँड 3 इज वाय कोऑर्डिनेट. त्याच्या पुढला पॉईंट घेतला आणि 2 वर घेतला आपण, तेव्हा आता कोऑर्डिनेट्स काय येतील, एक्स कोऑर्डिनेट इज 2 अँड वाय कोऑर्डिनेट इज 3. प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा सेम असणार आहे, तो कॉन्स्टंट आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y = 3. म्हणजे जर आपल्याला इक्वेशन जर माहिती आहे रेषेचं, त्यावरून आपण रेषा काढू शकतो. समजा आपल्याला सांगितलं की इक्वेशन ऑफ द लाईन इज y = 3. नाउ ड्रॉ धिस लाईन ऑन द XY कोऑर्डिनेट सिस्टीम और XY प्लेन. मग ह्याच्यावरून आपल्याला ही लाईन पण काढता येते. वेन y = 3, सपोज वेन x = 0 देन y = 3. मग हा एक पॉईंट झाला, ह्या एका पॉईंटचे हे निर्देशक आहेत, कोऑर्डिनेट आहे. आता दुसऱ्या पॉईंटचे निर्देशक ह्याच्या जवळचा जो बिंदू आहे त्याचे आपल्याला निर्देशक काढायचे. तर 1 and 3
दुसऱ्या पॉईंटचे निर्देशक काय असणार आहे 1 and 3. दुसऱ्या पॉईंटचे काय असणार आहे 2 and 3, 3 and 3. तर ह्याप्रमाणे आपण जर निर्देशक घेतले, कोऑर्डिनेट्स घेतले पॉईंटचे, तर ती रेषा सुद्धा जर आपण ड्रॉ केली तर हे सगळे पॉईंट ह्याच्यावरच येणार आहेत. त्यामुळे ह्या रेषेचं इक्वेशन आहे y = 3. म्हणजे ह्या इक्वेशनवरून सुद्धा आपण ही रेषा ड्रॉ करू शकतो, काढू शकतो. B parallel to the y axis and making intercept of 4 unit on the x axis. म्हणजे जी रेषा ही y ॲक्सिसला समांतर आहे आणि ती जी रेषा y ॲक्सिसला समांतर आहे आणि जी 4 युनिटनी x ॲक्सिसला काय करते, इंटरसेप्ट करते. तिथे आपण x ॲक्सिस, निगेटिव्ह x ॲक्सिस, y axis and negative axis 0 and 0. 1 2 3 4. Line is parallel to y axis and intersect 4 unit on the x axis. 1 2 3 4. म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 and 0, where 4 is x coordinate and 0 is y coordinate. त्यामुळे इथे कोणत्याही पॉईंटचे जर आपण कोऑर्डिनेट्स घेतले तर एक्स कोऑर्डिनेट हा सेमच राहणार आहे, 4 असणार आहे तो, आणि मात्र वाय कोऑर्डिनेट हा चेंज होणार आहे. वाय कोऑर्डिनेट चेंज आहे पण 4 हा एक्स कोऑर्डिनेट सेम आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज x = 4. आन्सर बी चं आन्सर आहे x = 4. आता हा जर पॉइंट घेतला आपण इथला आणि इथे समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तर ह्या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर ते काय येणार आहे 4 and 3. इथे 4 and 2, इथे 4 and 1. तर 4 हे कॉन्स्टंट राहणार आहे, फक्त y कोऑर्डिनेट हा चेंज होणार आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ दिस लाईन इज x = 4. जरी आपण इकडे घेतले पॉइंट आणि ह्यांचं जर आपण निर्देशक काढले, आता ह्या पॉइंटचा निर्देशक काढायचा, इथे समजा -1 आहे y कोऑर्डिनेट. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ धिस पॉइंट इज 4 and -1. तसंच 4 and -2, 4 and -2. फक्त 4 हे एक्स कोऑर्डिनेट हा कॉन्स्टंट आहे, सेम आहे सगळीकडे. कॉन्स्टंट किंवा आपण सेम म्हणू शकतो, कॉन्स्टंट सेम. Therefore, equation of this line which is a parallel to y axis is that x = 4, because this line intersect x axis on 4 unit. Obtain the equation of the line containing the point A having coordinates 2 and -3 and parallel to the y axis. तर इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन काढायचे, रेषेचं इक्वेशन काढायचे की जी रेषा ए बिंदूतून जाते त्या बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि -3. 2 हा एक्स निर्देशक आणि -3 हा वाय निर्देशक. एक्स कोऑर्डिनेट इज 2 and y coordinate is -3 and this line is parallel to y axis. म्हणजे ही y ॲक्सिसला समांतर अशी रेषा आहे. तर आता हा पॉइंट आपण आधी एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीमवर कुठे आहे ते लोकेट करू. तो एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम, एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड निगेटिव्ह y axis. Here O is origin having coordinate 0 and 0. तिथे समजा 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6. तिकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत y ॲक्सिस वर आणि ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, कारण एक्स कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट हा निगेटिव्ह आहे. त्यामुळे आपण एवढेच फक्त नंबर्स इथे दाखवलेले आहेत. आता हा पॉईंट कुठे आहे 2 आणि -3, म्हणजे 2 आणि -3 इथे हा पॉइंट आहे. ए पॉइंट इज हिअर 2 and -3 आणि रेषा ही ए पॉइंट मधून जात आहे आणि ती वाय ॲक्सिसला समांतर आहे. आता इथे आपण ही या भेटून रेषा काढून अशी समांतर दाखवलेली आहे. आता ह्या रेषेवर जर आपण एक्स कोऑर्डिनेट जर प्रत्येक बिंदूचा, ह्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा जर आपण एक्स निर्देशक बघितला, एक्स कोऑर्डिनेट बघितलं तर तो किती येणार आहे 2च येणार आहे 2. पण मात्र चेंज कोणता कोऑर्डिनेट होणार आहे तर वाय कोऑर्डिनेट, वाय निर्देशक हा चेंज होणार आहे. इथे समजा वाय
निर्देशक आहे तो इथं आहे का? नाही, कारण इकडे सगळे वाय निर्देशक चेंज झालेले, तिथे पण सगळे वाय निर्देशक चेंज होणार. फक्त एक्स जे आहे ते मात्र कॉन्स्टंट आहे. सगळीकडे जो एक्स आहे एक्स 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 तो फक्त कॉन्स्टंट आहे, सेम आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज एक्स इक्वल टू 2. means x coordinate of every point on this line is 2. Therefore, equation of this line is x equal to 2. Answer A चा answer आहे x equal to 2. After the equation of the line containing the point B having coordinate 4 and negative 3 and parallel to the x axis. आता कोणतीही रेषा जर कोणत्या ऍक्सिसला समांतर ते बघायचं आहे. आता ही रेषा जी आपण जी काढणार आहोत ती एक्स ऍक्सिसला समांतर आहे. मग जेव्हा कोणतीही रेषा ही एक्स ऍक्सिसला समांतर असते तेव्हा त्यावरचा एक्स कॉर्डिनेट मात्र काय होणार आहे? चेंज होणार आहे. फक्त वाय कॉर्डिनेट हा काय असणार आहे? प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. मग देअरफॉर इक्वेशन ऑफ दिस लाईन इज y इक्वल टू -3. तिथे आपण रेषा काढू एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीमवर. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. O is here origin having coordinate 0 and 0. The x coordinate आहे 4 and y coordinate is -3. X coordinate and y coordinate is -3. म्हणजे हा पॉइंट कुठे असणार आहे तो आता आपण इथे लोकेट करू. 4 and -3. 4 and -3. 4 x coordinate 4 and y coordinate -3. म्हणजे हा पॉइंट इथे आहे. बी पॉइंट इथे आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहे 4 and -3. आणि ती रेषा जी आपण काढणार आहोत ती बी बिंदूतून काढायची आणि ती एक्स ऍक्सिसला समांतर काढायची. म्हणजे ती रेषा अशी काढायची, अशी रेषा नाही काढायची आपल्याला. ह्या बिंदूतून जाणारी रेषा ही एक्स ऍक्सिसला समांतर काढायची आहे. तर ही आपण एक्स ऍक्सिसला अशी समांतर रेषा काढलेली आहे. आता इथे हा प्रत्येक जर ह्याच्यावरचा जर बिंदू जर बघितला आपण तर त्याचा एक्स निर्देशक चेंज होणार आहे, पण वाय निर्देशक मात्र कॉन्स्टंट राहणार आहे आणि तो आहे y इक्वल टू -3. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y इक्वल टू -3. आता अशी डायग्राम काढायची आपल्याला गरज नाहीये, पण आपण समजून घेण्यासाठी ही डायग्राम काढलेली. आन्सर बी चा आन्सर आहे y इक्वल टू -3. इक्वेशन ऑफ द लाईन कंटेनिंग द पॉइंट B 4 and -3 and which is parallel to x axis is y equal to -3. Question 4. Find the equation of the line passing through the point A having coordinates 2 and 0 and B having coordinate 3 and 4. इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन रेषेचं इक्वेशन काढायचे आहे आणि दोन बिंदूचे आपल्याला निर्देशक दिलेले आहेत, कोऑर्डिनेट्स दिले आहेत, त्यावरून आपल्याला रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. Point A having coordinate 2 and 0. Let x1 and y1. x1 is 2 and y1 is 0. Now point B having coordinate 3 and 4. Consider x2 is 3 and y2 is 4. म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने x1 x2 y1 y2 यायचे आणि दोन पॉइंट दिलेत म्हणजे 2 पॉइंट्स फॉर्म मधलं जो फॉर्म्युला आहे इक्वेशन ऑफ द लाईन काढण्याचा तो इथे आपल्याला यूज करायचा आहे. यूज 2 पॉइंट्स फॉर्म x minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y. तर आता इथे आपण x1 x2 आणि y1 y2 च्या व्हॅल्यू घालू. x minus x1 is 2, x minus 2, x2 is here 3 minus x1 is 2, y1 minus y minus y1, y1 is 0, y2 minus y1, y2 is 4 minus
y1 is 0. Means x minus 2 divided by 1 equal to y divided by 4. Y minus 0, y. 4 minus 0, 4. Now take here cross multiplication. 4 in bracket x minus 2. 1 into y means y. 4 into x, 4x minus 4 into 2, 8 equal to y. Therefore y आधी 4x घेऊ आपण. 4x minus y minus 8 equal to 0. And this is the required equation of the line. This is the required equation of the line. 4x minus y minus 8 equal to 0. XY coordinate system, and line is AB line is here, where point A is here having coordinate 2 and 0. Point B is here having coordinate 3 and 4. And by using this formula, 2 points formula, equation of this line is 4x minus y minus 8 equal to 0. तर ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे? 4x minus y minus 8 equal to 0. Question 4. Find the equation of the line passing through the points P and Q, where coordinates of point P are 2 and 1 and coordinates of Q are 2 and -1. तर इथे एक XY कोऑर्डिनेट सिस्टम वर आपण पॉइंट लोकेट करू आणि रेषा काढू. निगेटिव्ह y axis. Here O is origin having 0 and 0 coordinate. 2, 3, 4, 5, 6, 7. 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 2, 3, 4. -4. -2, -3, -4, -5. आता इथे P ह्या बिंदूचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 1. x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट 1. मग 2 and 1 म्हणजे हा पॉइंट इथे आहे हॅव्हिंग कोऑर्डिनेट 2 and 1. आता Q पॉइंट लोकेट करू हॅव्हिंग कोऑर्डिनेट 2 and -1. x coordinate 2, y coordinate -1. Means this point is here. and -1. आता ह्या दोन्ही पॉइंट मध्ये x कोऑर्डिनेट काय आहे? सेम आहे. पॉइंट P आणि Q ह्याच्यामधून आपण एक रेषा काढू. जी रेषा कशी येते? जी रेषा y ऍक्सिसला समांतर आहे. This line PQ is parallel to y axis. रेषा PQ ही y axis ला समांतर आहे. Therefore, equation of this line is x equal to 2 because 2 is here constant. That is, x coordinate of every point on this line is constant. Therefore, equation of this line is x equal to 2. किंवा इथे आपण यूज करू 2 पॉइंट फॉर्म मध्ये जो फॉर्म्युला आहे इक्वेशन ऑफ द लाइन काढण्याचा तो फॉर्म्युला इथे यूज करू. मग पॉइंट P having coordinate 2 and 1 and it is equal to x1 and y1, and point Q having coordinate 2 and -1, it is equal to x2 and y2. Now use here 2 points formula. X minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y1. Therefore, x minus x1 is 2, x2 is 2, 2 minus x1 2, y minus y1 is 1 and y2 is -1 and y1 is 1. Therefore, x minus 2 divided by 0 and y minus -2. Now take cross multiplication. Therefore, x minus 2 into -2 equal to 0. Therefore, minus 2x equal to -4 equal to 0. -2 into x, -2x. Negative become here positive.
minus 2x plus 4 equal to 0. Therefore 2x equal to minus 4. 2x equal to minus 4 minus 2x equal to minus 4. Therefore 2x equal to 4 and x equal to 2. And this is required equation. This is required or equation of the line. This is equation of the line. रेषा PQ चं इक्वेशन काय आहे? x equal to 2. x बरोबर आहे 2. Because every point on this line PQ x coordinate is 0. या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा x निर्देशक हा 2च आहे. 2 आहे, सेम आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे या रेषेचे इक्वेशन आहे x बरोबर आहे 2. क्वेश्चन 5. Find the equation of the line containing the origin and having inclination 60 degree. Here angle of inclination is 60 degree and line is passing through the origin. आता इथे आपण ही रेषा XY कोऑर्डिनेट सिस्टम वर काढू. X axis negative x axis, y axis negative y axis. O is origin having 0 and 0 coordinate. Let line is here and that line is passing through origin O, and this angle of inclination is 60 degree. Angle theta equal to 60 degree. Inclination of the line or inclination angle. The line is equal to 60 degree. That is theta is here 60 degree, and slope of the line is m equal to tan theta. Therefore m equal to tan 60 degree. M equal to root 3. Tan 60 is root 3. Now line is passing through origin. Now we know that when line is passing through origin and having slope m, then equation of that line is y equal to mx, where m is here slope of the line. Line is passing through origin and having slope m. Equation of the line which passing through origin and having slope m, that is y equal to mx. Now put value of here m. Therefore y equal to root 3x, and this is the equation of the line. This is required equation of the line which passing through origin and having inclination 60 degree with the positive x-axis. Therefore answer is y equal to root 3x. Question 5 मतलब B. Find the equation of the line passing through the origin and parallel to AB, where A is at 2 and 4, or coordinate of A are 2 and 4, and coordinates of B, point B, 1 and 7. तर इथे ही रेषा ओरिजिन मधून जाते, तसंच पासिंग थ्रू द ओरिजिन अँड पॅरलल टू द AB, म्हणजे ती रेषा AB ला समांतर आहे आणि A आणि B चे पॉइंटचे निर्देशक इथे दिलेले आहेत. A बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि 4, B चे आहेत 1 आणि 7. First we draw this line on the coordinate system.
x axis negative x axis, y axis negative y axis. O is origin having 0 and 0 coordinate. One, two, three, four, five, 6, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 इकडे y ॲक्सिस आहे. पॉझिटिव्ह नंबर y ॲक्सिसवर आणि x ॲक्सिसवर सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहेत. बिकॉज वी टेक केअर ओनली दिस numbers because a and b having coordinates, positive coordinates. Therefore, now locate this point A having coordinate 2 and 4, x coordinate 2 and y coordinate 4. 2 and 4. Now this point is here. 2 and 4. And B point having coordinates 1 and 7. X coordinate 1, y coordinate 7. Therefore, this point is here. 1 and 7. इथे आपण ए बी रेषा काढू. ही रेषा आहे ए बी. ह्याला समांतर अशी रेषा काढायची की जी ओरिजिन मधून जाते, म्हणजे ह्या केंद्रातून जाते अशी समांतर रेषा काढायची. This line is passing through origin. When two lines are parallel, now this line and this line, these two lines are parallel. Line AB and this line is parallel. ह्या दोन्ही रेषा कशा आहेत, समांतर आहे. त्यामुळे त्यांचा स्लोप सुद्धा कसा असणार आहे, सेम असणार आहे. स्लोप is same or equal when two lines are parallel. जेव्हा दोन रेषा समांतर असतात त्यांचा स्लोप सुद्धा काय असतो, सेम असतो. मग ह्या रेषेचा जो स्लोप असेल तोच ह्या रेषेचा स्लोप असणार आहे. मग त्यावरून आपण ह्या रेषेचं इक्वेशन काढू शकतो. आधी आपण ह्या रेषेचा स्लोप काढायचा आहे आणि नंतर ह्या रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. स्लोप ऑफ द लाईन AB. Now consider here x1, y1, x2 and y2. y2 minus y1 divided by x2 minus x1. y2 is 7. 7 minus 4. 7 minus 4 divided by 2 minus 1. 1 minus 2. 1 minus 2. Therefore 3 divided by minus 1 means minus 3. Slope of the line AB is negative 3. Now when two lines are equal, then slope is also when two lines are parallel, then slope is equal. Therefore, slope of the line passing through origin is y. Slope of the line passing through origin is m, and equation of the line passing through origin is y equal to mx, where m is here slope, and slope of line AB is equal to slope of the line which is passing through origin. So therefore put m equal to negative 3. Therefore y equal to negative 3x, and this is the equation of this line. Y equal to negative 3x is equation of the line passing through origin. जी रेषा ओरिजिन मधून जाते त्या रेषेचं इक्वेशन आहे y equal to negative 3x. तर इथे या क्वेश्चन मध्ये आपल्याला ह्या ए बी रेषेवर जे पॉइंट आहेत ए आणि बी ह्याचे कोऑर्डिनेट्स दिले होते, त्याच्यावरून आपण स्लोप काढला ह्या रेषेचा. आणि ही जी रेषा आहे ही रेषा ह्या रेषेला समांतर आहे, पॅरलल आहे, म्हणजे स्लोप ए बीचा आणि ह्या रेषेचा सेम आहे, इक्वल आहे. मग आधी आपण ह्या कोऑर्डिनेट्सचा उपयोग करून स्लोप काढला लाईन ए बीचा.
slope of the line AB is -3, and slope of the line which is passing through origin is also equal to -3. Why? Because these two lines are parallel. ह्या दोन रेषा समांतर आहेत, त्याच्यामुळे ह्याचा जो स्लोप असेल तोच ह्या रेषेचा स्लोप असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे या रेषेचा स्लोप -3 घेतला. And we know that equation of the line passing through origin is that y equal to mx, and m is here slope, and slope is -3. Therefore y equal to -3x is the equation of this line.